रमेश हनुमंते. तर रमेश हनुमंते यांना तयार व्हायचं. नमस्कार, माझं नाव शिवाजीराव दशरथे. माझं नाव शिवाजीराव दशरथे. मी माझ्या वयाला सूट करल असेच कविता घेणार आहे. सर्वांच्याच आवडीचा एक विषय असतो प्रेम. तर त्या प्रेमाविषयी मी लिहिलेली कविता आहे. सुरुवातीला एक वाक्य मी लिहिलेलं की एकतर्फी प्रेम म्हणजे अशी एक व्यथा आहे. एकतर्फी प्रेम म्हणजे अशी एक व्यथा आहे, व्यक्त न झालेल्या भावना व कागदावर कधीही न लिहिली गेलेली ती कथा आहे. आता कविता सादर करतो. पहिलं प्रेम हे पहिलं प्रेमच असतं. पहिलं प्रेम हे पहिलं प्रेमच असतं, कारण त्यावेळी त्यापेक्षा काही भाव नव्हतं. कधी ते कोणा मुलीशी, कधी करिअर आपल्या कुटुंबाशी, कधी ते कोणा मुलीशी, कधी करिअर ते आपल्या कुटुंबाशी होतं. कारण याचं या प्रमाणे शुद्ध वैशिष्ट्य म्हणजे कारण हे एकदम शुद्ध असतं. कारण हे बाळ क्षणापासून आणि बाळ मनापासून झालेलं असतं. कारण ते वय म्हणजे वर्तमानात जगायचं असतं आणि त्यावेळी आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं असं काही टेन्शन नसतं. त्यामुळे शुद्ध बालपणी होतं ना सर. जेव्हा हे बालपणी होतं ना तेव्हा त्यामागे कुठलंही शारीरिक आकर्षण वा स्वार्थाचं आवरण नसतं. जेव्हा हे बालपणी होतं तेव्हा त्यामागे कुठलंही शारीरिक आकर्षण किंवा स्वार्थाचं आवरण नसतं. जे काय आहे ते सांगता येत नसतं. तर ती व्यक्ती फक्त आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या सोबतच राहावी एवढंच वाटत असतं. जे तुलना करून मोजता येत नसतं ते प्रेम असतं. या प्रेमाबद्दल आणखी एक सत्य सांगायचं म्हटलं म्हणजे प्रत्येक वेळी म्हटलं म्हणजे एखाद्या म्हाताऱ्या माणसाला तर हा मुलगा असणार ते मी गॅरंटी देतो की प्रत्येक वेळी मनाला वाटतं तसं ते भेटत नसतं. कारण आयुष्यात जेव्हा पण काही मोठं मिळवायचं त्यासाठी काही त्यागायचं असतं आणि त्या त्यागासाठी पहिला पर्याय म्हणजे तुमच्या पुढे असतं पहिलं प्रेम असतं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आयुष्यात जे सदैव व्यक्त करावंच वाटतं. सर्वांनाच वाटतं की आपण आपलं प्रेम व्यक्त करावं. तर लिहितो की आयुष्यात जे सदैव व्यक्त करावंच वाटतं पण एकच असतं की पण ती व्यक्ती आपल्याला कुठं सोडून जाणार हेच मनाला वाटत असतं. आणि ती व्यक्ती आयुष्यात असताना मात्र ते सदैव व्यक्तच असतं. आणि जे व्यक्त करायचं ठरवणे आधीच आयुष्यातून निघून गेलेलं असतं ते प्रेमच असतं. हनुमंते.